मॅडम, दुष्यंत सरांना काही झालंय का? चौकशा करण्यापेक्षा तुम्हाला जे काम दिलंय ना त्याच्याबद्दल बोला. बोला मॅडम, कशा करता बोलावलंय? पोटे, आज मी तुमच्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवणार आहे. मॅडम तुम्ही जबाबदारी टाकायची आणि मी ती अशी झेलायची. तुम्ही फक्त बोला मॅडम, काय काम आहे? आज रात्री सरस्वती ड्युटीवर असणार आहे. तिला खूप त्रास द्यायचा. कुठे राहिली ही अजून? सौदामिनी मॅडमनी पण ना नको तिथे अडकवून ठेवलंय मला. काय कुठे राहिली होती तू? हा, इतका वेळ लागतो का यायला? हा, आणि डॉक्टर व्हायचंय ना तुला? हा, मग डॉक्टर होण्याकरता एक एक सेकंद महत्वाचा असतो. हे कळत नाही का तुला? हेच शिकवलं का आम्ही? हा सर, काम सांगा ना. हा, काम हे बघ, आज तुला एकटीला हे दोन्ही वॉर्ड सांभाळायचे. बरं, ठीक आहे. ते सलाईन घे आणि या पेशंटला लाव. ठीक आहे, मी सिस्टरला सांग. सिस्टर कशाला? तुला येत नाही? शिकली आहेस ना? मग जा तू लाव. ठीक आहे, मी करते. चल 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 लवकर. एवढा वेळ लागतोय? सर, होय, स्टँड नाही. या जरा, मी स्टँड घेऊन येते. काय? मी स्टँड अवेलेबलच नाहीये. मग हे आता काय करू? कसं लावू सलाईन? तू आहेस ना, म्हणजे आता हे सलाईन घेऊन तुलाच उभं राहायचंय. अहो सर, असा कसा? एवढा वेळ कसा उभं राहू सलाईन हातात घेऊन? तो तुझा प्रश्न आहे. एरवी कसा प्रत्येक गोष्टीत तुला पुढाकार घ्यायचा असतो ना. हे बघ, आता पण नाही आणि बीड नाही, हे तुला करावंच लागेल. अहो सर, पण तू आरएमओची ड्युटी करायला आली आहे ना, मग जे काम पडेल ना ते काम तुला करावंच लागेल. आणि मला कारण नको आहेत, मला सोल्युशन हवं. त्यामुळे तुला हे धरून उभं राहावंच लागेल. कळलं ना? सर, ह्या बघा, पण ह्या शक्यच नाही. तुला जमणार नाहीये ना, मग सौदामिनी मॅडमला फोन करून सांगतो. नाही, नको, मी राहते सलाईन हातात घेऊन. ठीक आहे. मी ना खूप थकलोय. गेले 2 दिवस नाईट ड्युटी करतोय ना, खूप थकवा आलाय. तू कर. आणि बघ, कामात अजिबात हलगर्जीपणा नको. या
काय सगळं? पोटे सर, विशाल सर इले होते. आला इकडे त्याच्या वॉर्ड मध्ये जायला सांगतो. इथं काय काम आहे त्याचं, नुसतं आला शहाणपणा करा. दे इथे, इथे दे, दे. पोटे सर, विशाल सर खराच इले होत. सर, अहो विशाल सर खराच इले होत. हा? विशाल तू, अरे 2 दिवस नाईट ड्युटी केली आहे ना, त्यामुळे डोळा लागला माझा. तू कशाला आला इकडे? जरा डोळा लागला होता माझा. विशाल प्लीज तू हे सगळं सौदामिनी मॅडमला सांगू नकोस. चुकून डोळा लागला होता माझा. असं कसं? सांगायला तर लागेलच ना. अहो तुम्ही नाईट ड्युटी वरती आहात आणि असे डाराडूर झोपताय. अरे बाबा, गेले 2 दिवस सलग नाईट ड्युटी करतोय मी. सांगितलं ना तुला, चुकून डोळा लागला होता म्हणून. झोप लागली मला. हो, मग कुठल्याही माणसाला झोप लागेल. पेशंट म्हणजे काय टाइमपास नाहीये. आणि जर का झोप आली ना तर घरी जाऊन झोपा. इथे पेशंट आपल्या भरोशावरती असतात आणि तुम्ही झोपताय. अहो डॉक्टरांनी सुद्धा सैनिकांसारखं 24 तास अलर्ट राहायला पाहिजे. हळू, हॉस्पिटल आहे, तो झोपला इथे. हे बघ, मला जास्त शहाणपणा शिकवायचा नाही. हा, सांगितलं ना तुला माझा डोळा लागला होता म्हणून. कशाला आला इथे? हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करणारा स्टाफ कमी आहे असं मला कळलं म्हणून आलो. नसता आलास ना तरी चाललं असतं. मी होतो इथे. असं कसं? मग मला झोपलेले पोटे कसे बघायला मिळाले असते? हे बघ, आता का आयुष्यभर तू एकच गोष्ट ऐकून टोमणे मारत राहणार आहेस का मला? हो, म्हणजे तुमच्यात जर सुधारणा होणार असेल तर नक्कीच. आणि सरस्वती हे सलाईन हातात घेऊन का उभी होती? स्टँड नव्हता. हो, हो. स्टँड नाहीये. अरे हो बाबा, नव्हता स्टँड. मी सांगितलं तिला शोध म्हणून, तिने नाही शोधला. शोधून पण म्हणजे सापडलाच नाही, कारण अवेलेबलच नव्हता ना स्टँड. मग तीच म्हणाली मी ही बॉटल घेऊन इथे उभी राहते म्हणून. अच्छा, सरस्वती हे जरा धर. हे काय आहे मग? हे काय आहे? अरे इथे स्टँड दे. अरे मी तरी हिला सांगितलं की दे तू हो इकडे. मी सांगितलं तिला की बघ सगळीकडे. तिचं लक्ष नव्हतं. व्यवस्थित लक्ष दिलं असतंच तर एवढा वेळ तुला उभं राहायला लागलं नसतं ना. मी लावतो, काही अडचण नाही. झालं आता, काम झालेलं आहे आपलं. हा, हे बघ झालं. जा आता तू. असं कसं? चुकून तुमचा पुन्हा डोळा लागला तर कोणीतरी अलर्ट असायला हवं ना. काय कर, काय चाललंय तुझं? इथे कशाला आणलंयस मला? रोमॅन्स करायला आत नाही खेचलं तुला? काय काय प्रॉब्लेम काय ग तुझा? माझे फोन्स का नाही उचलतेस तू? मी तुला सांगितलं ना, आपली शेवटची भेट होती ती. हो, आणि तसं येतं इथे हॉस्पिटलमध्ये माझं तुझ्याकडे काही काम नाही. माझं जर काही काम असेल ना तर ते तुझ्या बायकोकडे असेल. तुला काही काम सांगितलं तर तू तिलाच विचारणार ना. मग मी डायरेक्टली तिच्याशीच बोललेलं बरं नाही का? ताटाखालचं मांजर झालंयस. Enough.
मी आजपर्यंत तुझ्यासाठी मी काय नाही केलं का? बोल ना, काहीही केलं नाही मी. औषधांचे काळी धंदे केले ना. तुझ्या नवऱ्याचं अपहरण करवलं. अरे अपहरण सोड, त्याला जीवे मारण्याचा पण प्रयत्न केला ना. डॉक्टर या प्रोफेशनला काळी मला घेईल असे सगळे धंदे करून बसलोय मी, केवळ तुझ्यासाठी, केवळ तुझ्यासाठी. ती सौदामिनी आली आहे म्हणून तू मलाच दूर लोटतेस. मी नाही तू तिच्या ताटाखालचं मांजर बनतेस, कळतंय? काय करू मी? खूप काय नाही. तू त्या सौदामिनीपासून जरा लांब राहा. हो, ह्या हॉस्पिटलमध्ये तुझे जे काही बिझनेसेस आहेत ना, ते आता काही काळापुरते थांबव प्लीज. इथे तुझं येणं जाणं कमी कर. पण का? एवढं सांगतोय तेवढं कर ना. हे बघ डिअर, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. गौतमी, तू मला हवी आहेस. तू मला हवी आहेस ॲट एनी कॉस्ट. हा या मॅडम. पोटे स्पेशल वॉर्डचं व्हेंटिलेटरचं बिल पेंडिंग आहे आणि हे बघ दुष्यंत, मी सांग. ऍक्च्युली मॅडम काय आहे ना की एसीचं काय झालं. काय झालं मॅडम, का थांबला? मला दुष्यंतचा आवाज आला. इथून? मॅडम इथून कसा आवाज येईल? ऍक्च्युली अडगळीची खोली आहे ती. चला. हो. बघितलंस, या सौदामिनीची नजर घारीसारखी. गौतम, आता या पुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला खूप विचारपूर्वक टाकावं लागणार आहे. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं, असं होईल आपलं. बघ, मी सांगतोय तितकं ऐक प्लीज. नाहीतर हे सगळं आपल्याला दोघांना खूप भारीत पडेल. प्लीज. मे आय कम इन? कम इन. सरस्वतीला काढून टाका असं बोलून जर मला त्रास द्यायला आली असेल ना, तर आल्या पावलांनी निघून जा. नाही मॅडम, दुसरं एक महत्वाचं काम आहे, महत्वाची न्यूज आहे. कुठली न्यूज? अहो ती बयो आहे ना, काहीतरी नवीन गौड बंगाल करते आणि ह्या वेळेला ते मोकल काकूंच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे. हे बघ, पेशंटच्या पर्सनल लाईफमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. तुझं झालं असेल तर निघ. मॅडम, तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो ती बयो एकटी नाहीये, डॉक्टर विशाल सुद्धा तिला मदत करतायत. ते दोघं काहीतरी पेपर्स बद्दल बोलत होते. कसलं तरी मेजर प्लॅनिंग करतायत ते, म्हणून मी तुम्हाला सावध करायला आले. मोकलच्या कुटुंबातलं कोणी आलंय का? त्याबद्दल काही माहित नाही, पण माहिती हवी असेल तर मी काढून देऊ शकते. ठीक आहे, काढ माहिती. सर, मोकल काकूंका त्यांची मुलं हा येईल त्या कळता कामा नये, नाहीतर त्यांना शॉक बसा. बरोबर आहे तुझं म्हणणं. त्यांना हे सगळं नाही कळणार याची काळजी घेऊ आपण. एक मिनिट नर्स, एक मिनिट मॅडम. हे बेड नंबर 7चे पेशंट आहेत ना, साटम? हो डॉक्टर. मग त्यांना इथे का आणलंय, रिसेप्शनच्या इथे? फायनल प्रोसिजरसाठी सर. आज त्यांचा डिस्चार्ज आहे ना. काय? कोणी सांगितलं तुम्हाला? मी डिस्चार्ज दिलाय त्यांना. सर, त्यांचं अचानक होणारं युरिनेशन थांबलेलं नाहीये. त्यांना स्टमक पेन होत आहे असं म्हणतायत ते. हो, आणि हे सगळं असताना आपण त्यांचा डिस्चार्ज कसा काय प्लॅन करू शकतो? नाही सर, आपण हा निर्णय नाही घेऊ शकत. डीन आहेस तू या हॉस्पिटलचा?
सर प्रश्न मी कुठल्या पोझिशनवरती आहे याचा नाहीये, प्रश्न पेशंटचा आहे. तू बाहेरनं शिक्षण घेऊन इतक्यातच जॉईन केलंयस ना हे हॉस्पिटल. मग आता इथे आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे तरी नको शिकवू प्लीज. काय तमाशा चालू आहे इथे? सांगतो ना सांगतो. बरं झालं तू आलीस. अगं मी एका पेशंटला आता डिस्चार्ज दिला. हा कोण कुठला आलेला मुलगा आहे तो मला क्वेश्चन करतोय मला. डॉक्टर दुष्यंत वाघमारेला, द डीन ऑफ दिस हॉस्पिटल. हा म्हणतो नाही द्यायचा डिस्चार्ज. अरे आहे कोण, काय लायकी काय याची. माझा मुलगा आहे तो. काय तू काय बोलतेस कळतंय का तुला. पूर्णपणे पूर्णपणे. डॉक्टर विशाल पाटील या सौदामिनी दंडवतेचा मुलगा आहे. आणि DND हॉस्पिटलचा होणारा मालक येतो. बाप रे, नाही म्हणता म्हणता इथे तर वेगळाच पत्ता ओपन झालाय. ही सौदामिनी जाऊन उड्या मारत होती ना. श्रीमंतीचा माज होता हिला. पण प्रत्येकाची एक दुखरी बाजू असतेच, तशी हिची पण निघाली. हा विशाल चक्क हिचा मुलगा आहे. इरा, मम्मा अगं तू इथे कशी? इरा, तू बरोबर बोलत होतीस. तुझी चॉईस एकदम परफेक्ट निघाली. कशाबद्दल बोलते? ह्या अगं मी तुझ्या या व्ही बद्दल बोलतेय. या व्ही बद्दल म्हणजे? अगं व्ही बद्दल म्हणजे तुझ्या विशाल बद्दल. अशी काय करते? तुझी निवड A1 आहे इरा. अगं मम्मा तू कशाबद्दल बोलतेस मला काही कळत नाही. अगं इरा, हे आता काहीही झालं ना तरी मी तुझं आणि विशालचं लग्न लावून देणार म्हणजे देणार. आणि तेही तुमच्या फायनल एक्झाम झाल्या की लगेच. अगं पण हे कसं शक्य आहे? म्हणजे तुला तर विशाल आवडत नाही, त्याचं नाव काढल्यावर सुद्धा तुला राग येतो, मग आज हे काय नवीन? मम्मा तू मला एप्रिल फुल्स नाही करत आहे ना? अगं नाही, अजिबात नाही. आणि तो त्या सौदामिनीचा मुलगा आहे हे कळल्यानंतर तर अजिबातच नाही. काय? सौदामिनी ही कोण आहे? दिस इज माय पर्सनल मॅटर. तू यात पडू नकोस प्लीज. ती वयो विशालला घेऊन गेली. ह्या आपल्या कॉलेजच्या ओनर मॅडम आहेत. इरा, अगं तुझा विशाल एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा ओनर होणार आहे. गडगंज श्रीमंत आहे तो. आहेस कुठे तू? अगं काय बोलतेस तू? मला विश्वास बसत नाहीये. विश्वास ठेवावा लागेल. आणि इरा, तू या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची भावी मालकीण होणार आहेस. मला माहिती होतं शेवटी तू माझी मुलगी आहेस. तुझी चॉईस परफेक्ट असणारच. आय एम सो हॅपी. गॉड आय कांट बिलीव्ह. गुड मॉर्निंग विशाल सर. गुड मॉर्निंग. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही हॉस्पिटलचे ओनर आहात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो डॉक्टर विशाल. हॅलो. तुम्हाला कसली गरज लागली तर मला सांगा, मी लगेच हजर होईल. येस डॉक्टर, थँक्यू. मी सांगतो. गुड मॉर्निंग डॉक्टर विशाल सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. बी सीटेड ती खुर्ची. हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग.
विशाल तू पहिला शांत हो, बस इथे. हे पाणी पी, पाणी पी. पाणी नकोय मला. आज तुझ्यामुळे सगळे लोक मला फुकटचा सन्मान देत आहेत. मला बघून उठून उभे राहतात. ती नर्स आली होती मला बोलवण्यासाठी. मला म्हणाली, विशाल सर तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं. नकोय मला तुझ्या नावाचं बिरुद सौदामिनी दंडवते. मला नाही आवडत. हा मान नकोय मला. तुला माहिती नाही हे सगळं मला नाही आवडत, तरी मुद्दामून केलंस ना तू. काय मागलीस असं? बोल ना. विशाल मला खरंच माफ कर. अरे मला कोणाला काहीच सांगायचं नव्हतं, पण तुझा असा अपमान होता ना, मला सहन नव्हता होत. शेवटी आईचं काळीज आहे ना माझं. हे बघ, माझा कितीही अपमान झाला ना मी सहन करेन, पण मी तुझा अपमान सहन करू शकणार नाही, कधीच नाही. पण आज जे काही झालं ते अगदी योग्य झालं. सरस्वती कायम म्हणायची, कधी ना कधीतरी ही गोष्ट सगळ्यांसमोर येणारच. तू माझी आई आहेस ही गोष्ट आज सगळ्यांसमोर आली ना, ते उत्तम झालं. पण आता लोकांना प्रश्न पडते की तुझं आणि माझं हे नातं असून सुद्धा आपण एकत्र का नाही हो? मी तुला आई म्हणून का हाक मारत नाही? तुझ्यात आणि माझ्यात का वैर आहे? या सगळ्या गोष्टी हळूहळू लोकांना कळतील आणि पर्यायाने तू सुद्धा. आणि मला जर का कोणी विचारलं ना, तर मी सगळं खरं सांगून टाकणार. तू कशी मला आणि माझ्या बाबांना स्वतःच्या स्वार्थापोटी सोडून गेलीस. बाबांनी मला सांभाळण्यासाठी जी आया ठेवली होती तिने मला लहानाचं मोठं केलं. तिने मला तिचे संस्कार दिले, मला शिक्षण दिलं त्या बाईने. ती माझी खरी आई आहे, तू नाहीस. काय मग सौदामिनी दंडवते? हा तुमचा खरा चेहरा लोकांसमोर आल्यानंतर तुम्ही काय करणार? माझं काय? आय एम लाईक एन ओपन बुक. मी क्लिअर आहे. तुमचं काय? प्रत्येक वेळेला तू लोकांचा हिशोब करतेस ना. आता तुझ्या कर्माचा हिशोब होणार आणि तो होणारच व्याजा सकट. माझा मुलगा आहे तो, आणि DND हॉस्पिटलचा होणारा मालक येतो. विशाल सर, तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं. गुड मॉर्निंग विशाल सर. गुड मॉर्निंग. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही हॉस्पिटलचे ओनर आहात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. विशाल, विशाल, ओ माय गॉड बेबी, कसला भारी आहेस तू. काय काय करतेस यार? अरे पण तुम्हाला सांगितलं का नाही की तू सौदामिनी मॅडमचा मुलगा आहेस? दिस इज सो अमेझिंग. म्हणजे एक मिनिट, तू टेक्निकली DND मेडिकल हॉस्पिटलचा ओनर आहेस. ओ माय गॉड, दिस इज सो गुड. सांगितलं का नाही मला? प्लीज. अरे ओके ओके फाईन, ठीक आहे, रिलॅक्स, चिल. विशाल, कुठली फॅमिली परफेक्ट नसते. सगळ्या फॅमिलीजमध्ये काही ना काहीतरी इश्यूज असतात आणि आपल्याला समोरच्या माणसाला त्याच्या फ्लॉज सोबत एक्सेप्ट करायचं असतं, कारण समोरचा माणूस सुद्धा परफेक्ट नसतो. आता माझंच एक्झाम्पल घे ना. बघ, माझ्या पेरेंट्सचं आधी लव्ह मॅरेज होतं, त्यानंतर त्यांचा डिवोर्स झाला आणि आता एकत्र राहतात, आम्हाला को पेरेंट करतायत. सो इट्स ओके. कुठेतरी कधीतरी आयुष्यामध्ये थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं. एनिवे, मी माझं काय सांगते, तू तुझी स्टोरी सांग ना. इरा, माझी स्टोरी जाणून घ्यायचा तुला काही अधिकार नाही, कळलं? चल निघ इथून. अरे अक्का, आता माझी मदर इन लॉ कोण आहे हे मला माहित पडलंय. सो एक मिनिट, म्हणजे डीन सर तुझे बाबा आहेत का? व्हॉट रमेश, तुला वेळ लागले का? काय वाटेल ते बडबडतेस तू? आत्ताच्या आत्ता चालती होय तू. इरा, प्लीज लिव्ह दिस प्लेस राईट नाउ. प्लीज लिव्ह दिस रूम, प्लीज. आता तू माझ्या लाईफचा पार्ट आहेस ना, मग तुझी पर्सनल लाईफ.
तू माझ्या आयुष्यात दूर दूर पर्यंत नाहीयेस, त्यामुळे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. चल निघ. इरा प्लीज लिव्ह दिस रूम प्लीज. जा. फाईन, जाते मी. हे सगळं मी कसं करणार आहे? फाईन. तो विशाल तुझा मुलगा आहे. तो इथे काय करतोय यातलं तुला आता मी काहीही विचारणार नाही. ट्रस्ट मी. मला फक्त इतकंच सांग, आता पुढे काय? पुढे काय म्हणजे? विशाल माझा मुलगा आहे, माझ्या सोबतच राहणार. हा, थोडा रागावलाय माझ्यावर, पण आई मुलाचं नातं आहे. जास्त वेळ टिकणार नाही अबूला. तो त्याच्या आईकडे नक्की परत येईल. गुड गुड. पण लेट मी क्लिअर वन थिंग. मी त्याचा बाप बनून नाही राहणार. नो वे. Now enough is enough. I'm damn serious. आजपर्यंत मी माझी जितकी बदनामी करून घेतली ना तेवढी बास मला. Now I am done. त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता तुझ्याकडून डिवोर्स हवाय. ओ, म्हणजे तू त्या बाईच्या मागे जाणार. डिवोर्स ही 3 अक्षरं तोंडावर फेकून मारली म्हणजे इतक्या वर्षाचं नातं तुटतं असं वाटलं दुष्यंत तुला? ती गिधाड आहे गिधाड. तिच्या नादी लागून तुलाही पंख फुटले असतील ना, तर उडत जा. कळलं? पण एक आहे, जोपर्यंत माझा मुलगा माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत मी डिवोर्सचा विचार करणार नाही. विचार करणार नाही म्हणजे? तेव्हाच तेव्हा बघू रे. पण मी काय म्हणते, तुझ्या डीन पदाचं काय करायचं याचा निर्णय आत्ताच घ्यायचा आहे का? मी सांगते तेवढं कर फक्त तू. ये विशाल ये. वेलकम. बस. हो. मग एक मिनिट. काय झालं? अगं आय थिंक मी विशालचा आवाज ऐकला. तो आला इकडे बहुतेक. अरे इरा अरे बयो बाहेर आहे बरं. चल, तुला ऐकू आला? आय डोंट नो की मला सतत विशालचा आवाज ऐकू येतोय. प्रेमात असल्यावर असं होतं ना ग. मी एक काम करते, मी बघून आले. हा इरा थांब जरा, एवढी घाई नको करूस. अगं मम्मा, पण बहुतेक तो बाहेर आलाय, मी बघून तरी येते ना. इरा, आवाज मी पण ऐकलाय, पण एवढी एक्साइटमेंट नको दाखवस. पण का? आपण ना आपला मान सांभाळून राहायचं असतं. असं कोणाच्या मागे मागे केलं ना तर समोरचा आपल्याला किंमत देत नाही. कळलं? मम्मा बघ बाळा, मी सगळी सेटिंग लावली. सौदामिनी मॅडम पण माझ्या हातात आहेत. हा डाव तूच जिंकशील. फक्त मी सांगेन तसं वाग. आधी सारखं वागू नकोस. म्हणजे त्या विशालच्या मागे मागे करू नकोस. सौदामिनी मॅडमला इम्प्रेस कर. आता मी त्या सौदामिनीला कशाला इम्प्रेस करू? मम्मा, मला लग्न विशालची करायचंय, त्या सौदामिनी मॅडमची. भावळटेस का ग तू? काहीतरी काय बोलत असते तू. असं काहीतरी बोलतेस ना, मला कधी कधी डाऊटच येतो तू माझी मुलगी आहेस का. मम्मा, नाही तर काय मूर्खासारखं काहीतरी बडबड करते. पण तू मला विशालला का भेटायला देत नाहीयेस? तुला विशाल हवा आहे का नकोय? ऑफकोर्स हवाय. मग मी सांगते तेवढं कर. तू त्याला भेट, पण त्याला दाखवू नको की तुला त्याची किती गरज आहे. मग विशाल तुझाच होईल. ट्रस्ट मी. ओके ठीक आहे, तू म्हणतेस तसं मी करेन. पण काही झालं ना तरी विशाल माझा व्हायला हवा, नाहीतर मी तुला पण सोडणार नाही. काय बोललीस? काय बोललीस? सॉरी, आय एम सॉरी.
ओके, पण प्लीज मम्मा, विशाल माझाच व्हायला हवा. इरा, हे बघ, एखादी गोष्ट हिसकावून घ्यायची असेल ना तर मनात नसताना सुद्धा 4 गोष्टी कराव्या लागतात बाळा. मी सांगते तसं जर तू केलंस ना तर विशालची बायकोच नाही, अख्ख्या हॉस्पिटलची मालकीण नाही बनवलं ना तुला तर नावाची गौतमी नाही मी. कळतंय? ओके फाईन, आता प्लीज जाऊया. जाऊया, पण त्याच्याशी बोलायचं नाही. नाही बोलणार. हा, चल. हे घे. अरे वा, विशाल आलाय. आज कसं काय बोलवलंस याला? कारणच तसं आहे. मग सेलिब्रेट करायला नको का? फायनली बयोने तिचा प्लॅन सक्सेसफुल करून दाखवला. आईपासून लांब गेलेल्या मुलांची भेट घालून त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं. मोकल काकूंना त्यांची मुलं परत मिळाली म्हणून म्हटलं आज सेलिब्रेट करूया. आणि या सगळ्यात विशालने सुद्धा खूप मदत केली म्हणून त्याला पण आमंत्रण दिलं.